हे टोमॅटो घेतलेले आहे आणि कांदे आहेत. हे आपल्याला बारीक बारीक म्हणजे आपल्याला परतून घ्यायचे आहे, म्हणजे त्याची प्युरी करायची आहे. म्हणून तुम्ही जसे कट केले तसे फक्त फ्राय करून घ्यायचे. आणि मी बनवणार आहे आज मटर पनीर. बघा आता मी ना पनीर असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे आणि कांदा फ्राय करायला ठेवला आहे. मटर पण फ्राय करून घेतले कांदा. त्याचसोबत मी इथं काजूची पेस्ट करून घेतलेली आहे एक बाय, आणि हे सगळं परतलेलं आहे. बघा पनीर आता आहे ना फ्राय करायला ठेव. हे बघा किती क्रिस्पी असे गोल्डन ब्राऊन झालेले आहे आणि खूप छान वास येते. तेल टाकत आहे. तुम्हाला कितपत तरी आवडते तेवढे तेल टाका. त्याच्यात मग हे मी तमालपत्र आणि खडे मसाले घेतलेले आहे, हे टाकून घ्यायचे. आणि जो आपण हे प्युरी काढली होती ना, ही प्युरी परतून घ्यायची आपण. ही प्युरी ना चांगली गोल्डन होस्तवर आहे ना, चांगली मस्त तेल सुटेपर्यंत गरम करून घ्यायची, म्हणजे परतू द्यायची. तुम्ही बघू शकता आता टाकली आहे. आता 5 ते 10 मिनटं परतू द्यायची. आणि मी हे सुहानाचे मसाले आणलेले आहे, पनीर बटर मसाला. आता हा आहे ना दुधामध्ये थोडंसं वेळ भिजू द्यायचा आहे. चला आता हे बघा, हे सुहाना मसाला आहे आणि तो मी एक पुडी घेतलेली आहे आणि एक पुडी तशीच ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये दूध टाकणार आहे मी. बघा आता हे बघा मस्त मस्त. आता मी दुधामध्ये ना थोडा वेळ भिजू देणार आहे आता हा मसाला. तोपर्यंत टाकते मी. तुम्हाला कितपत तिखट लागतं, आता जास्त माणसं आहे म्हणून मी जरा जास्त तिखट टाकते, नंतर टाकेल मी. थोडीशी हळद टाका. आणि मी जे हे केलेलं आहे ना काजूची पेस्ट ती मी टाकलेली आहे. आपण जो मसाला घेतलाय ना तो फेटून घ्या चांगला आणि त्याच्यामध्ये टाकून द्या. पहिले आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे टाकायचं आहे, त्याच्यामध्ये पनीर वगैरे टाकायचं. बघा काय घेतलेली आहे, मस्त अशी फेटून द्या, अशी थोडीशी बारीक. याच्यामध्ये सोडून द्या. खायला पण जबरदस्त लागते. मटर टाकून घेणार आहे. वाव, चला